नमस्कार शेतकरी मित्रांनो, फक्त शेतीच या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमार्फत पिकावर फवारणीची योग्य वेळ कोणती त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर पिकावर फवारणी करण्याची योग्य वेळ अमावस्या की पौर्णिमा ही आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या पिकाचे उत्पादन अधिक होईल। पिकावरील जे कीड आहे ती कीड योग्य प्रमाणे नियंत्रण करण्यासाठी फवारणी करण्याची योग्य वेळ अमावस्या की पौर्णिमा हे आपण शास्त्रीय कारणाद्वारे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तसेच जे शेतकरी या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी असे शेतीचे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पिकावर फवारणी करण्याची योग्य वेळ अमावस्या व पौर्णिमा झाली की कीटकनाशक फवारावे का हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण अमावस्येचा विचार केला तर या अंधाऱ्या रात्री सर्व कीटक पिकावरती अंडी घालतात आणि नंतर 1 ते 2 दिवसात त्या अंड्यातून पिल्ले यायला चालू होतात। म्हणजेच अमावस्यानंतर अमावस्याच्या रात्री जे अंधारी रात्र असते त्या रात्री कीटक पिकावर अंडी घालतात व घातलेल्या अंडीतून 1 ते 2 दिवसात छोटे पिल्ले तयार होतात। तर हीच वेळ असते फवारणी करावयाची, म्हणजेच अमावस्यानंतर 3 दिवसांनी। कारण ह्यावेळी आपण फवारणी केल्यास आपल्याला डबल फायदा होतो। तर तो डबल फायदा कसा होतो ते आपण पाहणार आहोत। तर तो फायदा म्हणजे फवारणी केल्यामुळे पहिले नर व मादी कीटक असतात ते मरतात आणि त्याचबरोबर त्यांनी घातलेले अंडी किंवा लहान पिल्ले पण मरतात। आणि ह्यामुळे अमावस्येनंतर 2 ते 3 दिवसांनी फवारणी केल्यास कीटकांच्या 2 पिढ्या मरतात। म्हणजे एक तर जे नर आणि मादी कीटक आहेत ते पण मरतात आणि त्याचबरोबर त्यांनी घातलेली अंडी त्याचबरोबर लहान पिल्ले सुद्धा मरण पावतात। म्हणजेच अमावस्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जर आपण फवारणी केली तर त्यामध्ये कीटकांच्या 2 पिढ्या मरण पावतात। तर आपण आता पौर्णिमेचे पाहू। पौर्णिमेचा विचार केला तर अमावस्येच्या उलटे पौर्णिमेचे आहे, त्यावेळी कीटक अंडी देत नाहीत आणि त्यामुळे पौर्णिमेनंतर सहसा फवारणी करू नये। म्हणजे पौर्णिमेनंतर जर आपण फवारणी केली तर जे कीटक असतात नर मादी एवढेच मरतात, ते अंडी घालत नाहीत। यासाठी फवारणीची योग्य वेळ म्हणजे अमावस्येनंतर 2 ते 3 दिवसांनी फवारणी करावी। त्यामुळे पिकावरील जे कीटक आहेत या कीटकांच्या 2 पिढ्या नष्ट होतात। फवारणीसाठी जैविक पद्धतीचा किंवा रासायनिक पद्धतीचा आपण वापर करू शकता। तर आपण या व्हिडिओमार्फत पिकावर केव्हा फवारणी करावी याची माहिती आपण घेतलेली आहे। असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।